एका माणसाने आपल्या जवळील 35% रक्कम मुलाला, 25% मुलीला, तर उरलेल्या रकमेच्या 50% रक्कम शाळेला दिली. तरीही त्या इसमाकडे 2000 रुपये उरले, तर त्याच्या जवळील मूळ रक्कम किती असा प्रश्न. सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या. या इसमाकडील मूळ रक्कम 100%. यानं काय केलं लक्ष द्या. 35% रक्कम मुलाला, तर 25% रक्कम मुलीला दिली. याची बेरीज करा. 35 आणि 5 40 आणि 20 60% रक्कम या दोघांमध्ये त्यानं वाटली. हे 60% याच्यातून वजा करा. 40% उरतात. आता गणित म्हणते की उरलेल्या रकमेच्या 50% रक्कम शाळेला दिली. उरलेली रक्कम 40%, अर्थात 40% उरलेल्या रकमेच्या 50% म्हणजे 40%चे निम्मे किंवा 50% असे लिहा. मांडणी लक्षात घ्या. 40 गुणीला 50% मांडत असताना 50 छेदस्थानी 100 आणि हे 40% म्हणजे इथं सुद्धा 100. लक्ष द्या. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य. आता 4 पंचे 20 छेदस्थानी 100 म्हणजे याचं उत्तर काय. 20/100 म्हणजे 20%. 40%चे 50% म्हणजे हे 20%. 20/100 अशी मांडणी 20%ची केली जाते. याचा अर्थ उरलेल्या रकमेच्या 20% रक्कम त्यानं शाळेला दिली. मग आता त्याच्याकडे उरलं काय, तर 40 वजा 20 त्याच्याकडे उरले. त्याच्याकडे 20% एवढी रक्कम लेकरांनो उरली. लक्ष द्या. मग आता गणित म्हणते की तरीही त्या इसमाकडे 2000 रुपये उरलेत. मग त्याच्याकडे हे जे 2000 रुपये उरलेत म्हणजेच उरलेली ही रकमेची टक्केवारी. लक्ष द्या. इथं लिहा टक्के, इथं लिहा रक्कम. उरलेले 20% म्हणजेच हे 2000 रुपये. तर त्याच्याकडे मूळ रक्कम 100% होती. तर 100% म्हणजे किती. त्रैराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार. 100चा 2000 सोबत छेदस्थानी 20. या 20ला हे 20 खलास करा. 1 न भाग देऊन हे 2 शून्य 1 वर टाकून द्या. 100 गुणीला 100 हा गुणाकार 1 1 1 आणि हे 2 2 4 शून्य 1 2 3 4. हे या प्रश्नाचं उत्तर. त्याच्याजवळील मूळ रक्कम किती 10,000. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे तसेच शेकडेवारी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.